ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. सर्वांच्या हृदयात असणाऱ्या आत्माला मला माझा नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या गुरूंना माझा नमस्कार. तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आज दत्त जयंती आहे. गुरूंचा गुरु, त्याचा आज वाढदिवस. दत्ताला 3 मुख दाखवले जातात. ब्रह्मा विष्णू महेश. एका कुठल्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मुख दाखवण्याची पद्धत त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आहे. तिन्ही देवांचे गुण ज्या देवतेमध्ये आहेत ते म्हणजे आपले दत्त महाराज. आणि दत्तापासूनच सगळ्या गुरु परंपरा सुरू झालेल्या आहेत. कुठलीही गुरु परंपरा घेतली तरी त्याचं मूळ जर जेव्हा शोधायला जातो ते येतं दत्त महाराजांपर्यंत. आजच्या शुभ दिवशी त्यांना कोटी कोटी वंदन. आज आपण एक समर्थांचा श्लोक बघणार आहोत. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक ज्या वेळा लिहिला गेला त्यावेळा देशामध्ये परिस्थिती फार बिकट होती. मुसलमानांचं राज्य होतं, अत्याचार होते, गरिबी होती आणि आपल्या मुली आपली बायको सुरक्षित आहे की नाही याची धास्ती होती. शेतातलं पीक कधी कोण कापून नेईल याचा पण भरोसा नव्हता. अशी बिकट परिस्थिती असताना समर्थ म्हणतात, समर्थाची सेवका वक्र पाहे. याचा समर्थचा अर्थ आपल्याला 2 प्रकारे घेता येईल. समर्थ म्हणजे जो बळाने देखील समर्थ आहे, त्याच्या अंगात 1000 हत्तीचं बळ आहे, जो कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे, असा तो. नुसता शारीरिक बळ असून चालत नाही, त्याचं बौद्धिक बळ पण तेवढंच पाहिजे, आर्थिक बळ पण तेवढंच पाहिजे. असा जो कोणी आहे तो समर्थ म्हटला जातो. आता असा कोण होता त्यावेळेला? मग त्याचा सेवक कोण? या दोन्ही अर्थाने ह्या श्लोकाकडे बघायला हवं. जो आपण ईश्वर मानतो किंवा समर्थांनी राम मानलं आहे, तो राम या त्रिभुवनाचा देव आहे, त्रिभुवनाचा राजा आहे. त्याच्याकडे बुद्धी आहे, शक्ती आहे, सगळं काही आहे. अशा रामाचा जो सेवक आहे
तो म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. दुसऱ्या अर्थाने बघायला गेलं तर समर्थ इथे शिवाजी महाराजांबद्दल बोलतात या ओवीत. बघा की लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी समर्थ म्हणतात की माझा जो राजा आहे ना तो समर्थ आहे, तुमचं पालन पोषण करण्यासाठी समर्थ आहे, तुम्हाला संरक्षण देण्यासाठी समर्थ आहे. अशा राजाच्या राज्यात तुम्ही राहता तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुमच्या मुलीबाळी, तुमची बायको संरक्षित आहे. जो राजा पळवून आणलेल्या एका सरदाराच्या बायकोला पूर्ण सन्मानानुसार तिची साडी चोळी देऊन तिला परत पाठवतो तिच्या नवऱ्याकडे, त्या राजाच्या राज्यामध्ये बाकीची प्रजा, बाकीच्या बायका या सुरक्षितच असतील. समर्थाची सेवका व कृपा आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे. याची एक छोटीशी गोष्ट आहे. समर्थ गावोगाव फिरत होते. बरोबर 5-50 त्यांचे शिष्य होते. समर्थांची सूर्योपासना होती. प्रत्येक शिष्याला सूर्याची उपासना करणं भाग होतं. लोकांमध्ये मिसळणं भाग होतं. एका ठिकाणी राहत नसत, त्याच्यामुळे भिक्षा मागणं भाग होतं. सूर्य नमस्कार काढावे, जी काय भिक्षा मिळेल त्याच्यात आपला उदरनिर्वाह करावा आणि राजांसाठी कार्य करावं, समाजासाठी कार्य करावं. समाज कशा परिस्थितीत आहे याचं निरीक्षण करावं, त्याच्याबदल्या असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावा. असे अनेक कार्य त्यांचे शिष्य करत होते. समर्थांच्या बरोबर हा ताफा एका गावामध्ये पोचला. गाव नवीन होतं. समर्थ एका मारुती मंदिरात उतरले. बरोबर 5-25 शिष्य होते. समर्थांनी प्रत्येकाला आज्ञा केली की जा गावात आणि मिळेल ती भिक्षा मागून आणा. आपण रामाला नैवेद्य करू आणि अन्नप्राशन करू. सगळे जण निघाले. पण गावात टार्गेट लोक तर असतातच. त्यांनी एका सेवकाला बघितलं, एका शिष्याला बघितलं आणि त्याला मुद्दाम एका घरी पाठवलं की ज्या घरामध्ये एक भविष्यकार, भविष्य सांगणारा व्यक्ती राहत होता. त्याचं भविष्य इतकं खरं ठरायचं की लोक त्याला घाबरत होते. ज्या वेळा आपल्याकडे प्रसिद्धी येते, आपल्याला मान मिळतो, आपल्या शब्दांना किंमत येते, त्यावेळा अहंकार डोकं वर काढत असतो. त्या माणसामध्ये अहंकार खूप होता. हा शिष्य गेला, दारासमोर उभा राहिला. नेहमीसारखा श्लोक म्हटला, जय जय रघुवीर समर्थ म्हणून भिक्षा मागायला पात्र समोर केला, झोळी समोर केली. तो व्यक्ती काहीतरी काम करत होता. त्याचा यांनी म्हटलेला श्लोक याला आवडलाच नाही. समर्थाची या सेवका व कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. त्यांनी असं म्हटल्यावर बरं म्हणे, अरे तू उद्या मरणार आहेस, उद्या संध्याकाळ तुला दिसणार नाही, तू मरणार आहेस, कोण वाचवणार आहे तुला. तू म्हणतोयस ना
समर्थाची आहे सेवकावा कृपा आहे. तुझा समर्थ इतका आहे का तुला वाचवण्या इतका? बघ, तू परवा ये माझ्याकडे. तू जर वाचला तर, तू वाचला तर माझ्याकडे ये, मी तुला तुझ्या झोळीभर भिक्षा घालेन. बाकीच्या लोकांनी ज्यांनी ऐकलं ते त्याला म्हणायला लागले, अरे बाबा तू जा आता इथून. याचं भविष्य तंतोतंत खरं होतं. याच्या मनात पण भीती निर्माण झाली. काय करावं? हा शाप होता की भविष्य होतं? प्रत्येकाला मृत्यूची भीती असते. तो गेला, झोळी रिकामीच नेली. समर्थ म्हणाले, का रे भिक्षा नाही मिळाली? कारण भिक्षा न मिळण्याचा अनुभव बरेचदा असायचा. म्हणाले, नाही सद्गुरू. त्यांनी पूर्ण कथा वर्णन केली. असं असं झालं. त्यांनी मला माझं भविष्य सांगितलं की उद्याचा दिवस तुझा मृत्यू दिवस आहे. तू मरणार आहेस. तू मेला नाही तर मी तुला भिक्षा घालीन. समर्थ म्हणाले, ठीक आहे, घाबरतो कशाला? मी सांगतो तसं कर. बाकीच्या शिष्यांनी आणलेली भिक्षा होती, त्याचा स्वयंपाक केला गेला. रामाला नैवेद्य दाखवला गेला. हनुमंताला नैवेद्य दाखवला गेला. आणि समर्थांनी संध्याकाळच्या वेळा त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, सुखरूप झोप, शांत झोप, उद्याच उद्या बघ. जेवण गेलेलंच नव्हतं. मृत्यूची भीती मनात दाटलेली होती. डोळे पाझरायला लागले. मी जन्म घेऊन आलेलो आहे पण मी काहीच केलं नाहीये. मला रामाला भेटायचं होतं, राम प्राप्त करायचा होता, माझ्या जीवनाचं सार्थक करायचं होतं, पण मी काहीच करू शकलो नाही. मी उद्या जाणार. रात्रभर जागा राहिला. दुसरा दिवस उजाडला. समर्थ उठले. त्याला म्हणाले, आंघोळ कर. स्वतः आंघोळ केली, रामाची पूजा केली. त्याला पण रामाचा नमस्कार करायला लावला. हनुमंताच्या मंदिरात उतरले होते, हनुमंताला नमस्कार करायला लावला. आणि एक घोंगड टाकून समर्थ झोपले. एक घोंगड वरतून पांघरून घेतलं आणि त्याला सांगितलं की या घोंगडाच्या बाहेर जायचं नाही, माझे पाय चेपत बस, पाय दाबत बस. कोणी कितीही हाका मारल्या, कोणी कितीही जवळचं असलं तरी इथून मी सांगितल्याशिवाय उठायचं नाही. समर्थांची आज्ञा मानणारा तो शिष्य होता. त्यांनी दोन्ही पाय दाबत बसला. तो पहिले 2 तास निघून गेले, 3 तास निघून गेले, 11-12 वाजले आणि कोणीतरी हाक मारली, ये जेवायला. शेजारच्या गावावरनं प्रसाद आला आहे, त्याच्यामध्ये गोडधोड आहे, ये जेवायला. याने उत्तर नाही दिला. थोडा वेळ गेला, आणखीन प्रलोभन आलेत, फळं आली आहेत, मुद्रा आल्या आहेत, सगळ्यांना वाटल्या जातो आहे. गावचा राजा, गावचा प्रधान मुद्रा वाटतोय, चल आपण घ्यायला जाऊ, ये बाहेर ये. नाही उठला. शेवटी त्याच्या आई वडिलांचा आवाज आला, ये बाहेर, आम्ही तुला भेटायला आलेलो आहे. नाही उठला. संध्याकाळ झाली, 6 वाजले. समर्थ झोपलेलेच होते आणि ह्याचे डोळे पाझरत होते. डोळ्यातून अभिषेक पायांवर सुरू होता आणि हातात दोन्ही पाय होते. 6 वाजता समर्थ उठून बसले. म्हणाले, जा, दिवसभर बसला आहेस, काहीतरी खाऊन घे.
तुझा मृत्यू टळला आहे. त्याच्याही लक्षात आलं, जी वेळ होती ती टळून गेली होती. आंघोळ करून आला, रामाला नमस्कार केला, समर्थांना साष्टांग दंडवत घातला आणि जे काय होतं ते खाल्लं. रात्रीचा झोपून गेला. समर्थ दुसऱ्या दिवशी म्हणाले की आज त्याच माणसाकडे जा ज्यानी तुला सांगितलं होतं तुझा मृत्यू आहे. दुसऱ्या दिवशी तिथेच पोचला. कालच्या पेक्षा आज त्याचा आवाज मोठा होता. मोठ्यांदा श्लोक म्हटला, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. आजपर्यंत ज्याचं भविष्य कधीच खोटं नाही ठरलं, तो धावत बाहेर आला. याला जिवंत पाहून त्याचा अहंकार पार कापरासारखा भरभर भरभर जळून गेला. म्हणाला, तुला कोणी वाचवलं? तू सांग, त्या माणसाचं नाव सांग. तुला कोणी वाचवलं? माझं भविष्य खोटं ठरूच शकत नाही. तुझा मृत्यू इतका जबरदस्त होता, तू वाचूच शकत नाहीस. तुला वाचवणारा कोण होता? यांनी पूर्ण हकीकत सांगितली. माझ्या सद्गुरूंनी केलं. काय केलं? काहीच नाही केलं. स्वतःचे पाय दाबायला सांगितले. एवढाच उपाय मला सांगितला. तो याच्या मागोमाग समर्थांचा शोध घेत मारुती मंदिरात आला. समर्थांना साष्टांग दंडवत घातला. समर्थ म्हणाले, अरे बाबा, विद्या असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अहंकार नसावा. आणि तो व्यक्ती समर्थांचा एक चांगला शिष्य म्हणून निर्माण झाला. या ठिकाणी जो शिष्य आहे त्याला पण गुरु इतकंच बळ असतं. आपण ज्यांना गुरु मानतो त्याचं पूर्ण बळ आपल्या पाठीशी प्रसादाच्या रूपात उभं असतं, आपल्या मागे असतं. त्याच्यामुळे आपल्याला जरी वाटलं की हे कार्य मी केलं, माझ्या हातून झालं, जे आपण मी करतो ना, ते आपण केलेलंच नसतं. आपल्या मागच्या शक्तीने घडवून आणलेलं असतं. एखादी सुंदर मूर्ती निर्माण होते, एखादा सुंदर राग निर्माण होतो, आपल्या वाद्यातून एखादा नवीन प्रकारचं धून निर्माण होते, चित्र निर्माण होतं, नृत्य निर्माण होतं. या सगळ्याच्या पाठीमागे जी शक्ती असते ती आपल्या मागे असते आणि ती शक्ती आपल्याकडनं करवून घेते. मग यासाठी त्या समर्थाचा सेवक बनणं आवश्यक आहे. केव्हा येईल ही पॉवर आपल्यामध्ये? तर आपल्याला सेवक म्हणणं आवश्यक आहे आणि सेवकाचे कर्तव्य करणं आवश्यक आहे. समर्थाची सेवक बनणं. समर्थ तो जगन्यंता आहेच, ब्रह्मांडाचा नायक आहेच, पण त्याचा सेवक बनण्याची पात्रता आपल्यामध्ये यायला हवी. आपण शोभलं पाहिजे त्याला, त्याचा सेवक म्हणून घेताना. आपण मारुतीचं उदाहरण देतो. मारुतीची काहीतरी गुण आपल्यामध्ये आली पाहिजे.
मारुती सारखी भक्ती आली पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर मारुतीचं उदाहरण असलं पाहिजे 24 तास, की माझ्या गुरुची मी भक्ती मारुतीरायासारखी करीन. इथे गुरु तत्व असतं. आपला तेवढा विश्वास पाहिजे जो समर्थांच्या शिष्याचा समर्थांवर होता. किती प्रलोभन मिळाले, आईचा आवाज आला, वडिलांचा आवाज आला, नाही उठला. भुकेला होता, पोटात भूक होती, चांगलं जेवण मिळणार होतं, नाही उठला. आर्थिक दक्षिणा मिळणार होती, नाही उठला. त्याचा आपल्या गुरुवर असलेला विश्वास आणि गुरुनी जे सांगितलं ते करण्यासाठी संपूर्ण शरणागती त्याच्यामध्ये. ही शरणागती आपल्याला आवश्यक आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, म्हणून आम्ही रामदास रामचरणी आमुचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश आणि कची वासना पाहू. आम्ही जेव्हा स्वतःला रामदास म्हणतो किंवा आम्ही आमच्या गुरूंचा शिष्य म्हणतो, तर आम्हाला फिकीर करायची गरजच नाही. गेलं उडत. कुठलंही संकट केवढंही मोठं असो, त्याला आपण जर म्हटलं गेलं उडत, तर ते छोटं बनतं. आपणच मनाने त्याला वाढवून ठेवलेलं असतं, मोठं केलेलं असतं. आपल्या रामावरच्या विश्वासामुळे आपण त्याचं रूप छोटं करू शकतो. बिलकुल छोटं. आपल्याला सोचता येईल एवढंच संकट परमेश्वर आपल्यावर टाकत असतो. पण ते संकट खूप मोठं आपण करून ठेवतो. मग रामाचा दास कसा असतो बघा. रामाचा दास कसा असतो याचं वर्णन समर्थ सांगतात. भव्य रूप अति सुंदर दीक्षा, राम नाम स्मरते करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणे तेव्हा. असा रामाचा दास. आणि हे जे बोललेले समर्थ आहेत, हे त्यांच्या प्रचितीचे बोलणे आहेत. त्यांनी जे अंगीकारलं, जे सांगितलं, ते त्यांनी पहिले उपयोगात आणलं आणि मग लोकांना सांगितलं. त्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत आलेली आहे. कुठलेही संत जे काही सांगतात ते हवेतलं ज्ञान नसतं. त्यांनी पहिले स्वतः अनुभवलेलं असतं. जे त्यांच्या प्रचितीत उतरतं ते आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. आपल्या मनात सेवक होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे, सहिष्णुता आवश्यक आहे. आपल्याला आत्मविश्वास हवा. जे जे आपण दासाचे गुण पाहिले नवविधा भक्तीमध्ये, ते सगळे गुण आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दासाचा गुण आहे सेवा भक्ती. ती जर आपण अंगीकारली, देवाला समोर ठेवून आपण आपलं कार्य केलं, तर आपण दास म्हणू शकतो स्वतःला. आपल्या गुरुनी जे काही सांगितलं ते आज्ञाधारकपणे आपल्याला मानता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. असा हा श्लोक होता. आपण थांबूया आणि स्वतःला सेवक या
काय म्हणता येईल, पदवीला आपण प्राप्त करू शकू, त्या दृष्टीने प्रवास करूया. चला, पाय क्रॉस करू, हात क्रॉस करू. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. संपूर्ण शरीर ढिलं सोडून द्या. संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत घेताना आनंद आत घेताय, शांती आत घेताय, सुख आत घेताय, समाधान आत घेता आहात. तुमचा थकवा, आळस, येणारे निगेटिव्ह विचार सगळं उश्वासाबरोबर तुम्ही बाहेर टाकता आहात. पूर्णपणे शांत झाला आहात. पूर्ण शांत. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. हृदय चक्रावर या. ब्रह्मरंध्रातून ऊर्जा घेऊन सरळ हृदय चक्रावर. गुलाबी रंगाचं चक्र, राधा राणीचं चक्र, आपल्या गुरुदेवांचं चक्र. साष्टांग दंडवत गुरुदेवांना. आजचं ध्यान त्यांच्या सहकार्याने होणार आहे. त्यांनाच विनंती आजच्या ध्यानात मदत करण्यासाठी. हृदय चक्रावर केंद्रित. पूर्णपणे स्वतःला हृदय चक्रावर केंद्रित करा. हृदय चक्रावर केंद्रित. गुलाबी रंगाचा, हलका गुलाबी रंगाचा प्रकाश संपूर्ण हृदय चक्रात आतमध्ये पसरलाय. तुमच्या जीवनात एक अशी व्यक्ती होती की जिने तुमचं जीवन व्यापून टाकलं होतं. आई, वडील, नवरा, जी आज या स्थितीत, या भूतलावावर नाही. अशी व्यक्ती की जिला विसरणं तुम्हाला शक्य नाही. अजूनही मनाने तुम्ही तिथे जुळलेले आहात.
तिला समोर बघा. आमंत्रित करा तिला समोर. समोर ती व्यक्ती आलेली आहे. तुमचे अनेक कॉर्ड्स त्या व्यक्तीशी जोडलेले आहेत. तुमच्या शरीरातली एनर्जी ती व्यक्ती खिचून घेते, जे तुमच्या प्रगतीला योग्य नाही. आजपर्यंत अनेक आई वडील निर्माण झाले. जितके जन्म झाले तितके आई होती, वडील होते, मुलं होते, नवरा होता, सासू सासरे होते. प्रत्येकाशी जर आपण कॉर्ड जुळवून ठेवले तर आपण घेत असलेली एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचते. जी आज आपल्याला जगायला आवश्यक आहे ती एनर्जी आपल्याजवळ राहत नाही. एक मोठा पिंप भरलेला आहे पाण्याने. वरतून पाणी येत आहे आणि त्याला 100 छिद्र आहे. पिंपातलं पाणी भरल्या जात नाही, रिकामं होत राहत. त्यानुसार आपण ज्यांना मनाने जुळलेलं आहोत अशा व्यक्तींना आपल्याला दूर, कारण परमेश्वर त्यांना एनर्जी देतच असत. या जगातील एनर्जी त्यांच्यासाठी देखील तितकीच मुबलक आहे जेवढी आपल्यासाठी आहे. आपल्या समोर ती व्यक्ती बसली. आपल्या हृदयातून तिच्या हृदयात एक तार आहे, एक पाईप आहे, जो आठवणीच्या रूपात आपल्याला छळतोय. चांगल्या आठवणी, वाईट आठवणी, दोन्ही आठवणीचा आपल्या शरीरावर, आपल्या चक्रांवर, आपल्या ऑरावर परिणाम होत असतो. आज गुरुदेवांच्या सान्निध्यात, गुरुदेवांच्या समोर आपण आपल्या हृदयाशी जुळलेला तार तोडून टाकणार आहोत. बारीकसा असा सिल्वर कलरचा तार आहे, तुमच्या हृदयातून त्या हृदयात जाणार. आपण तार तोडला म्हणून आपलं प्रेम कमी होणार नाही.
पण आपल्या शरीरात जाणारी एनर्जी वाचेल. तो तार तुम्ही गुरुदेवाचा साक्षीने तोडता आहात. त्या व्यक्तीला धन्यवाद द्या जी तुमच्या आयुष्यात आली. तुमच्या आयुष्यात अनुभवांनी समृद्ध झाली. तिला खूप खूप धन्यवाद. जशी आली तशी तिला जायला परमिशन द्या. जाऊ द्या तिला. ती आता फक्त आणि फक्त आठवणीच्या रूपात तुमच्या जवळ शिल्लक आहे. त्याही चांगल्या आठवणी. ती व्यक्ती निघून गेली आहे. तुमच्या शरीरातून वाहणाऱ्या ऊर्जेचं एक छिद्र बंद झालं. गुरुदेवांनी बंद केलं. गुरुदेवांकडे बघा. त्यांच्या संमतीने हे झालेलं आहे. खूप जणांना यातना होतात आहे. मी कसं विसरू? कारण ती व्यक्ती आजपर्यंत खूप मनाच्या आत आत होती. विसरायचं नाहीच आहे. तिची आठवण चांगल्या गोष्टीसाठी काढायची. तुमच्यासाठी हा खेळ खेळायसाठी इथे आली होती. किती दिवस तिला बांधून ठेवणार? आणि हे कार्य आपण गुरुच्या संमतीने केलेलं आहे. दुःख खूप आहे. कारण आजपर्यंत अत्यंत जवळ असणारी व्यक्ती तिला आज आपण निरोप दिलाय. या सगळ्या भावना आपण जेव्हा कोंडून ठेवतो त्यावेळा रोगाची निर्मिती होते. आज आपण ते ठिकाण बंद केलंय. गुरूंचा हात आपल्या डोक्यावर. त्यांनाही माहित आहे की समोरच्या व्यक्तीत आपण किती अडकलो होतो. त्यांच्या हातून निघणारी एनर्जी आपल्या या जखमेवर
हिलिंगचं काम करते. आपल्या डोक्यावर फिरणारा त्यांचा हात अनुभवण्याचा प्रयत्न. पूर्णपणे जाऊ द्या. गुरुदेवांची एनर्जी पूर्णपणे ग्रहण करा. हे मलमाचं काम करेल. ज्या काही निगेटिव्ह आठवणी होत्या त्या सगळ्या गुरुदेवांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने हळूहळू नष्ट होतात आहे. पूर्ण आठवणी ज्या आपल्याला त्रास देत होत्या, आपल्याला छळत होत्या, तरीही आपण त्यांना पक्क पकडून बसले होतो. त्या आठवणी हळूहळू आपला साथ सोडून निघून चालल्या आहेत. जशी ती व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेली. हृदयाचा कप्पा गुलाबी रंगाने न्हावून निघालाय. प्रेमाचा रंग, निर्वाच्य प्रेमाचा रंग, जो राधा राणीने श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम, काहीतरी मिळवायचं हा भाव नसताना मनात उत्पन्न होतं ते प्रेम. तेच प्रेम आपलं त्या व्यक्तीवर आहे. गुरुदेवांचा स्पर्श डोक्यावर होतोय. संपूर्ण लक्ष तळव्याकडे. त्यांच्या तळव्यातून येणारा प्रकाश तुमच्या ब्रह्मरंध्रातून शिरून जिथे जिथे या आठवणी दडून बसल्या आहेत त्यांना साफ करतोय. जिथे जिथे जखमा आहेत त्या भरून काढतोय. या प्रकाशाचं कार्य सुरू आहे. पूर्ण शरीरभर. तुमच्याच लक्षात येईल तुम्ही किती अडकला होतात. बघा जाणारा प्रकाश कुठे कुठे कार्य करतोय. तुम्ही किती कचरा जमा केला होता.
त्या सगळ्या कचऱ्याचं रूपांतर प्रकाशात झालेलं आहे, चांगल्या गोष्टीत झालंय. आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल आदर आहे. श्वासावर या. श्वासाचं निरीक्षण. येणारा श्वास कसा येतोय, जाणारा श्वास. या श्वासाबरोबर संपूर्ण शरीरात फिरा. अजून काही कचरा आहे का? एखाद्या प्रसंगाच्या रूपात आपण त्याला अजूनही कुरवाळतोय का? एखाद्या शब्दाच्या रूपात, एखाद्या वाक्याच्या रूपात आपण अनेकदा त्याला धरून बसलेलो असतो. त्या व्यक्तीने एखाद्या परिस्थितीनुसार आपल्याला उच्चारलेले वाक्य आपल्या हृदयावर घाव करून गेलेले असतात. तो घाव आपण खूप आत दाबून टाकलेला असतो. ज्या वेळा त्या घावावरची खपली निघते, त्यावेळा भळभळ भळभळ रक्त व्हायला लागतं. आपल्या डोळ्यातून अश्रू होतात आणि पुन्हा आपण त्याच परिस्थितीत पोचतो. आज आपल्याला गुरुच्या आशीर्वादाने संपूर्ण जागा भरून टाकायची. ती व्यक्ती या फक्त आणि फक्त जन्मापुरतीच आपल्या बरोबर होती. एकला चलोरे सारखा आपली स्थिती आहे. आपण एकटं आलो, एकटं जाणार आहोत. या संसारात एक टीम म्हणून आपण आलो. टीम म्हणून गेम खेळलो. पण घरी जाताना प्रत्येकाला आपापल्या घरी जावं लागतं. आपण पण हा देह सोडताना एकटंच जाणार आहोत. आपले नातलग घराच्या बाहेर आपल्याला पोचवते. काही स्मशानापर्यंत साथ देईल, तर काही अग्नवेदिकापर्यंत साथ देते. आपला पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा आहे, त्यावेळा आपल्या साथीला आपले गुरु असतात. आपण ज्या व्यक्तीबद्दल दुःख मनात धरून ठेवलं होतं,
ते पूर्ण निघून गेलंय. पूर्णपणे आपण त्याला वाट करून दिली. सोडून द्या सगळं. काही जण अजूनही धरून बसतायत. सोडून द्या. दोन्ही हात जाऊ द्या. पुढच्या जन्मासाठी आपल्याला न्यायचं नाहीये. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वासावर लक्ष केंद्रित. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. एक मोठं ओझं तुम्ही उचलून ठेवलंय बाहेर. त्याच्यामुळे शरीर हलकं हलकं झालं. मन हलकं झालं. हे हलकेपण अनुभवा. मनावरचा भार उतरून गेलाय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पाय सोडून द्यायचे, हात सोडून द्यायचे. कोणाला रडायला येत असेल तर पूर्ण रडून घ्या. मोकळ्या व्हा. पूर्ण मोकळा व्हा. दोन्ही हात रब करत डोळ्यावर या ठेवा. हळूहळू प्रकाश बघत डोळे उघडा. राधिका, बाळा शांत हो. कोणाला बोलायचं असेल तर हँड रेस करा. दादा आज कोणीच बोलू शकणार नाहीत, कारण प्रत्येक जण त्या भावनेच्या याच्यात आहे. नका सांगू आज कोणालाच बोलायला. मंदाकिनी ताई शांत व्हा. एकदम शांत. श्वास घ्या, श्वास सोडा. आपण कोणाला विसरत नाहीये, पण त्याच्याशी बांधलेले धागे आपण आज बाजूला केलेत. शांत व्हा. एकदम शांत व्हा. आपण लहानपणी बाहुली
आपल्याला मिळालेली असते ती खेळायची आणि परत करायची असते. संध्याकाळी शांत व्हा, मनाने शांत व्हा. शांत व्हा. आईला बोलायचं वाटतं काहीतरी. बोला. आज पहिलं सेशन आहे की मला रडू नाही आलं. मोकळं वाटलं. मोकळं करायचंय स्वतःला. खूप आपण धरून बसतो. छान वाटलं, मोकळं वाटलं. पण हवा वेग नाही आला. चांगलं आहे ना. गुरुकृपा म्हणायची. साफ झालेला आहे म्हणून. जय गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आई तुम्हाला बोलायचंय? मी बोलू का? बोला. काय ट्रान्समध्ये गेले होते का काय? काहीच कळलं नाही. काय त्याचा अर्थ लावायचा? काहीच नाही. क्रिया झाली. झाली? गुरुदेव होते. हलकं वाटतंय, खूप शांत वाटतंय. म्हणजे आता बोलायचीच इच्छा होत नाहीये. ममता? आपण स्वतः करू शकतो ही क्रिया. नाही. तुम्ही असताना म्हणजे रेकॉर्डेड आहे सारखी ना. नाही. सारखी नाही. हो, रेकॉर्डेड आहे. करता येईल. सारखी नाही. सारखी गोड खाल्ल्याने होत नाही ना. वाटतंय असं अधिक फरक. महिन्यातून कोणी एखादं. पहिलं कोणी आठवत नव्हतं एवढं. आई वडिलांच्या पुढे कोणाला जास्त ठेवलंय. म्हणजे मुलगी प्रियल शिवाय. पण तिच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं कोण आठवत नव्हतं म्हणून आठवलं. मध्ये डिटेल्स झालं. पण मग अजून आठवलं व्यक्ती की त्यांच्यापासून आपण अति कनेक्टेड आहोत. की त्यांचा विचार जास्त करतो. तर म्हणून मी विचार. आपण अजून मधून घेतच असतो. महिन्यातून एखाद्या वेळा करू शकतो. पण यालाही शक्ती लागते आपली. राधिका? मला असं कोणी दिसलं नाही. पण म्हणजे मी आई वडिलांना तर काय विसरू नाही शकत आपण, है की नाही. पण म्हणजे असं एक काळी आकृती जाताना दिसली. मग मला नाही माहिती म्हणजे ती कोण होती ते मला नाही माहिती. पण दिसली मात्र खरी गोष्ट आहे की ती काळी आकृती गेली हे मला जाणवलं. आणि म्हणजे विसरायला पाहिजेच, कारण आपण त्याच्याशिवाय जगू नाही शकत, हाय की नाही. आणि नंतर चंदनाचा वास आला. आपण जितकी आठवण काढू तितकं ड्रेन होतो. आपली आणि एनर्जी आपण खर्च करतो. धन्यवाद. चला, मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम ताई. जय श्री जय शंकर.